तुमच्या आयुष्यात सगळ्यात भारी गोष्ट घडली असेल ना, तर ती शाळा आहे. शाळा कधीच रिप्लेसेबल नसते आणि तुम्ही तुमच्या शाळेला कितीही शिव्या द्या, पण जेव्हा तुम्ही शांत बसता, जेव्हा तुम्ही दुसऱ्या पोराला शाळेतनं जाताना बघता, त्याला पेप्सी खाताना पाहता, तेव्हा तुम्हाला पण आठवणार की हे तुम्ही त्याच्यासाठी करायचे, म्हणजेच तुमच्या मित्रांसाठी. जेव्हा तुम्ही बघाल की कबड्डी आणि खो खोचे सामने कुठे चालू आहेत, तेव्हा तुमच्या कानावर येईल, तुम्हाला ते आठवणार आणि तुम्हाला त्यावेळेस कळणार की आपण आयुष्यात काही जरी केलं नसलं ना, तरी त्यावेळेसचे जे 4 मित्र सांभाळले, वेगवेगळ्या धर्म, जात, पंथाचे, गोत्राचे, त्यांच्यामध्ये अजिबात फूट पडली नाही. नेहमी जिगरी राहिला आणि अजूनही त्यातील 2-4 लोक तुमच्या सोबत आहेत. किती भारी वाटायचं ना ते पावसातले दिवस, ते एका डब्यात 5-6 जण, शेवटचे 3-4 बेंच, त्या मॅडमच्या सरांच्या शिक्षा. कधी कधी वाईट वाटत नव्हतं, पण आज वाईट वाटतंय रे. पुन्हा यावे ते दिवस, पुन्हा खायची आम्हाला ती छडी, पुन्हा भोगायच्या त्या शिक्षा, पुन्हा बसायचंय त्या शेवटच्या 4 बेंचवर. शाळेतली एक आठवण. एक जण म्हणायचा, आत येऊ का सर? वर्गात जाणारे 10 जण असायचे. गेले ते दिवस, राहिल्यात फक्त आठवणी. लहानपणी शाळेत असताना वाटायचं कधी एकदा या तुरुंगातून सुटतो, पण जेव्हा शाळेतून कायमचा बाहेर पडलो ना, तेव्हा समजलं खरा स्वर्ग तर शाळाच होती. शाळेत धडा शिकवताना जेव्हा तुमचं नाव पुस्तकामध्ये यायचं, त्यावेळेस अख्खा वर्ग तुमच्याकडे बघायचा. आम्ही 3-3 जण एका बेंचवर बसायचो आणि कर्कटकनी रेषा मारून जागा वाटून घ्यायचो. ए, तुझा हा तिकडे का आला? तुझं दप्तर तिकडे का गेलं? शेवटच्या दिवशी मला मॅडमनी उभं केलं आणि म्हणाल्या, राजा, बेंच इथेच राहणार आहे, तुला फक्त वर्ग सोडून जायचं आहे. वाक्य छोटं होतं, पण आयुष्यभर मनावर कोरलं गेलं. बेंच इथेच राहतो, पण आपल्याला सगळं सोडून जावं लागतं. परीक्षा असल्यावर एखादी मैत्रीण किंवा मित्र असायचे, जे कधी विचारलं तरी काहीच अभ्यास झाला नाही असं म्हणत, आणि रिझल्ट मात्र उत्तम. शाळेत प्रत्येक वर्गासाठी शिक्षकांचा एक डायलॉग नेहमी ठरलेला असायचा, तो म्हणजे, तुमच्यासारखा बेशिस्त वर्ग आजपर्यंत पाहिला नाही. रस्त्याने जाताना माझी शाळा मला विचारते, काय रे, जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना? मी उत्तर दिले, आता फक्त दप्तर खांद्यावर नाही एवढंच, बाकी लोक अजूनही धडा शिकवून जातात. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी,